असं म्हणतात, जो महादेवाची पूजा करतो त्याच्या पिढ्यानपिढ्या मुक्त होतात. ब्रह्मा, विष्णू, महेश, हिंदू धर्मातील हेच तीन स्तंभ ज्यांनी ही सृष्टी घडवली. असे हे तिन्ही देव एकाच शिवलिंगामध्ये आहेत आणि त्रिमुखी शिवलिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे आणि त्याच आपण एक्सप्लोर करायला जातोय त्र्यंबकेश्वर. नमस्कार, मी सुबोध आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. धन्यवाद. या प्रवासाची सुरुवात माझी दादर स्टेशनपासून झाली. दादरवरून मी हावडा एक्सप्रेस पकडली. तुम्ही या ठिकाणून किंवा LTTवरून भरपूर ट्रेन आहेत, तर तुम्ही कोणती पण ट्रेन पकडू शकता. पंचवटी एक्सप्रेस आहे, ती पण पकडू शकता. तर मी हावडा एक्सप्रेस पकडली होती आणि त्याचं फेअर होतं ते 95 रुपीज होती. ती रात्री 1 वाजता नाशिक स्टेशनला आपल्याला सोडते. तर आता आपण नाशिकला पोहोचलो. आपण बसला जातो आणि बस 4 नंतर बस चालू होतात आणि बसचा फेअर आहे ते 70 रुपये फेअर आहे त्याचं. आणि तुम्ही जर प्रायव्हेट व्हेकल केलात तर तुम्हाला 200 रुपये पर पर्सन आहे रिक्षाचे. तर आपण आता बसने जाणार आहोत आणि 4 वाजता बस चालू होणार आहे. तर आता बस स्टॉपला जाऊया. नाशिकला वेस्टलाच बस स्टॉप आहे आणि ते भरपूर पब्लिक आहे, क्राऊड पण भरपूर आहे. दर्शनासाठी भरपूर जण जातात कारण मुंबईवरून जवळ आहे. 3 तासामध्ये तुम्ही नाशिकला येऊ शकता. तर चला तर मग आपल्याला आता त्र्यंबकेश्वरला जाऊया. नाशिक रेल्वे स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला रिक्षा किंवा टॅक्सी भेटेल आणि इथे बसेस पण आहेत. 415A ही बस आहे आणि सिटी बस आहे. ती त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ जाते. तर तुम्ही सकाळी इथे लवकर आलात तर तुम्ही टॅक्सी प्रिफर करा, कारण तुम्ही जर लवकर त्या ठिकाणी गेला तर लवकर आंघोळ वगैरे करून दर्शन तुमचं लवकर होईल, कारण सकाळी लाईन कमी असते. तर मी टॅक्सी केलेली आणि सकाळी 5:30 वाजता मी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. तर तुम्हाला ऑनलाईन दर्शन पासेस काढायचे आहेत तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन काढू शकता. नाही तर ऑफलाईनमध्ये काढायचं असेल तर या शिवप्रसाद बिल्डिंग आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना यावं लागेल, कारण इथे प्रत्येकाचे फेस आणि फिंगरप्रिंट घेतले जातात आणि 200 रुपये पर पर्सन आहे आणि सर्व पब्लिक इथे लागतं या ठिकाणी. तर मी ऑनलाईन काढलेलं पासेस, कारण मला पुढलं पण दर्शन करायचं होतं. रिटर्न दुपारीच निघायचं होतं, तर हे बेटर पडेल तुम्हाला. तर आता आपण मंदिरापाशी जातो आणि मंदिराचं मध्ये दर्शन पण घेणार आहोत आणि इथे ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 शिवलिंग एकामध्येच भेटतात आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि ते त्र्यंबकेश्वर आहे आणि इथे सिंहस्थ कुंभमेळा पण होतो. याच्यामध्ये काय काय आहे? फुले प्रसाद आहे. फुलं आणि प्रसाद आहे. हे कुठलं फळ आहे? ते धतुरा आहे. कुठलं? धतुरा. धतुरा. आणि बेल वगैरे सगळे आहे ना? बेल पण आहे, प्रसाद पण आणि आहे. प्रसाद आहे. देवासाठी लागणारा आपण प्रसाद घेतला आहे आणि आपण आता दर्शनाला जातोय. आणि आपण इथे 2 आहे, एक VIP आहे आणि एक आहे ते दुसरं आहे ते तुम्ही नॉर्मल लाईनमध्ये आहे. आपण जे 200 रुपयाचे ऑनलाईन काढला पास होतं ही लाईन आहे आणि ही लाईन आहे ना, ती मुख्य प्रवेशद्वाराकडून जाते. तर तुम्हाला जायचं असेल तर ही मुख्य प्रवेशद्वाराकडून तुम्हाला जायला भेटेल आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल. 1 दिवस आधी ऑनलाईन बुकिंग असतं. तर मी ऑनलाईन नाही केलेलं, कारण मी ते ऑनलाईन करत होतो पण झालं नव्हतं. नंतर मग ऑफलाईन बुकिंग केली. यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे या मंदिराची रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईचं काम चालू होते या ठिकाणी. आज सुट्टीचा दिवस होता, तर या ठिकाणी भाविकांची अलर्ट गर्दी होती आणि VIP लाईनमध्ये तुम्हाला बैठक व्यवस्था पण सुसज्ज अशी बैठक व्यवस्था पण केलेली आहे आणि तुम्हाला अशा स्क्रीन मोठ्या लावलेल्या आहेत. तर तुम्ही लाईव्ह आहे ते दर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला या ठिकाणी सकाळीच जर आलात तर तुम्हाला दर्शनचं लवकर होईल. तर जास्तीत जास्त सकाळीच येण्याचा प्रयत्न करा. मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 4 प्रवेशद्वार दिलेले आहेत आणि समोरची लाईन आहे ती जनरल लाईन आहे. समोरच नंदी आहे आणि तुम्ही त्या लाईनला जायचं असेल तर जनरल लाईनला तुम्हाला जावे. त्या ठिकाणी तुम्हाला नंदी भेटेल. समोरच असलेले हे विशाल मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडापासून बांधण्यात आलेले आहे आणि हे मंदिर नागर शैलीच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याचे बांधकाम 18व्या शतकात मराठा पेशवा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी केलेले आहे.
मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर फोटोग्राफी तुम्हाला अलाउड नाही. मी थोडी थोडी फोटोग्राफी केली आणि मंदिरच्या मूर्तीच्याच वरती आरसा लावलेला आहे. तुम्ही आरशामध्ये बघू शकता आणि त्याची गंगा आहे ना, ती गोदावरी गंगा इथे अभिषेक करते. या ठिकाणी भाविक पूजा अर्चा करायला येतात आणि ते केलेल्या पूजा अर्चा आणि विधेमुळे मोक्षप्राप्ती होते. या ठिकाणी विशेषतः नारायण नागबली पूजेसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. शिवाला अर्पण केलेले हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे हिंदू धर्मात याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सदर मंदिराला 4 मुख्य प्रवेशद्वार देण्यात आलेले आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 4 मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. दर 12 वर्षांनी हा सिंहस्थ कुंभमेळावा असतो आणि यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे आणि ते भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसर खूप मोठा असल्यामुळे ना इथे छोटे छोटे मंदिरे पण आहेत. तर त्या ठिकाणी अवश्य जा. कारण तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराचे या महादेवाची तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला अजून दर्शन करायचे आहेत. कारण इथे महादेवची पिंडी आहे. तर पुढे हनुमान मंदिर आहे, शनी मंदिर आहे आणि जुने महादेव मंदिर आहे पुरातनकालीन. तर त्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. मंदिर परिसरामध्ये तुम्हाला हे जुने महादेव मंदिर भेटेल. तर ते या ठिकाणी तुम्ही अवश्य या. कारण हे प्राचीन मंदिर आहे आणि महादेवांचे मंदिर आहे. तर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते फोटोग्राफ पण भेटेल. यात नवीन बांधण्यात आलेलं आहे. पण जुने महादेव मंदिर आहे ना, ते आतमध्ये फोटो लावलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी आणि या ठिकाणी अवश्य दर्शन घ्या. तर आता आपण कुशावर्ती तीर्थ या ठिकाणी जाणार आहोत आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी ही ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते. ती ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावल्यानंतर ती नंतर पुढे कुशावर्ती तीर्थ म्हणजे या ठिकाणी ती उगम पावते आणि या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. तर यावर्षीही सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आहे ती आणि हे तीर्थक्षेत्र आहे आणि धार्मिक स्थान आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेतात, तसेच इथे स्नान पण करतात या कुशावर्ती तीर्थ या ठिकाणी. आणि या ठिकाणी आज पण मोठ्या संख्येने भक्तगण होते की भाविक होते ते लांब लांबून येत असतात या दर्शनासाठी. या सिंहस्थ कुंभमेळा म्हणा की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी भरपूर गर्दी होती. या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्हाला बाजूला चेंजिंग रूम आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. तर हे खूप धार्मिक स्थान आहे. तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी या गंगेमध्ये स्नान करा. तर इथे भरपूर महिला होत्या किंवा पुरुष होत्या, त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या गंगेमध्ये स्नान करत होते. तर तुम्हाला वन डेमध्ये जर त्र्यंबकेश्वरला यायचं असेल तरी सफिशियंट आहे आणि तुम्ही त्र्यंबकेश्वर दर्शन करू शकता. आणि हा व्लॉग आवडला असल्यास माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.